मी सुहास काटे. न सुहासधारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी पतंजलीचा जिल्हा प्रभारी आहे. सुजोग थेरपिस्ट आहे. त्यानंतर प्राणिक हिलर आहे. म्युझिक थेरपिस्ट आहे आणि शस्त्रचिकित्सक आहे. असे विविध प्रकारचे उपक्रम मी चालवतो. तर आज आपण आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत. नवीन विषय दररोज आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये एकंदर 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या 3 नाड्या महत्त्वाच्या आहेत. आपल्या डाव्या बाजूला आहे इडा नाडी, उजव्या बाजूला आहे पिंगला नाडी आणि मधली आहे सुषुम्ना नाडी. नाड म्हणजे वाहणे. नाद या शब्दापासून नाड हवे याच्यामध्ये वाहणे. फ्लो. तर डाव्या बाजूची नाडी आहे त्याला गंगा म्हणून म्हटलेलं आहे. उजव्या बाजूला यमुना, इडाला गंगा म्हटलेलं आहे, यमुना उजव्या बाजूला आणि हे आहे सरस्वती मधली नाडी सुषुम्ना नाडी. अशा 3 नाड्याचे 3 नद्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये. डावी नाडी जी आहे ती निगेटिव्ह चॅनल आहे, नकारात्मक आहे. आपल्या भूतकाळामध्ये पास्टमध्ये आपण असतो रंग निळा आहे. निगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण भूतकाळामध्ये वावरत असतो. उजवी नागपुडी जी आहे आपली नाडी जी आहे ती आहे पिंगला नाडी. पॉझिटिव्ह चॅनल आहे ती. सकारात्मक विचार त्याच्यामध्ये येतात त्याच्यामध्ये आणि रंग आहे त्याचा लाल किंवा तांबडा. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चॅनल सकारात्मक विचार त्याच्यामध्ये आपल्या पिंगला नाडीतून येत असतात. आणि मधली जी नाडी आहे ती सुषुम्ना नाडी आहे. ती सुषुम्ना नाडी ही आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते माणसाला. दोन्ही नाड्या ज्या आहेत त्या दीड तास लागत असतात. 1.5 तास इडा नाडी, 1.5 तास पिंगला नाडी आणि नंतर पूर्ण सुषुम्ना नाडी आपल्या मध्य नाडी. जेव्हा सुषुम्ना नाडी प्रवाहित होते तेव्हा आपल्या कुंडलिनी शक्तीचा जागरण व्हायला सुरुवात होते. कुंडलिनी शक्ती हे 3.5 विटेळ घालून आपल्या गुरुद्वारच्या वरती मूलाधार चक्रावरती आहे आणि डावीकडून इडा नाडी, उजवीकडून पिंगला नाडी आणि मधली सुषुम्ना नाडी या मध्यभागी भ्रूमध्यावरती आपल्या एकत्रित येतात. त्याचा संगम होतो, त्रिवेणी संगम आज्ञाचक्रावरती भेदन होतं, ताडन होतं आणि सहस्रार चक्रामध्ये त्या प्रवेश करतात. सहस्रार चक्रामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग दिसतात त्याच्यामध्ये आणि कुंडली शक्तीचा आपल्याला शक्तिपाद दीक्षा ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये एक नवीन शक्ती आपल्याला निर्माण होते. एनर्जी वेग वाढते. आपल्या शरीरामध्येचा आवरा आहे, उदय आहे ते आपल्याला प्रकाशित होतं. पूर्ण शरीर प्रकाशमय. आपण पाहतो साधू संतांच्या वरती एक प्रकाश असतो. ते त्याचा आध्यात्मिक प्रगतीचा प्रकाश असतो. तसं आपण होऊ शकतो. तर हे आपल्यापर्यंत ज्ञान पोचायचं होतं. 3 नाड्या, 72 नाड्या आपल्या शरीरामध्ये त्या आणि आपल्या पत्रिका जुळवणं सुद्धा एक नाड आहे त्याच्यामध्ये. येऊन आपण घेत नसेल मध्य नाड, अंत्यनाड अशा 3 नाड्या त्याच्यामध्ये सुद्धा पत्रिकेमध्ये सुद्धा त्यामध्ये येतात त्याच्यामध्ये. वात पित्त कफ त्याप्रमाणे प्रकृती आपली राहते त्याच्यामध्ये. नाडी परीक्षा जी आहे त्याप्रमाणे आपली प्रकृती आपल्याला लक्षात त्याच्यामध्ये. ही नाडी आपल्या शरीरात महत्त्वाची आहे. त्यामुळे आपला रक्तप्रवाह संचालित असतो आणि आपल्या मनामधले जे विचार आहेत ते सकारात्मक आहे की विचारत आहे. आपण नेहमी भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये वावरत असतो. आपल्याला दोन्हीमध्ये न जाता आपल्याला आज पास्ट विसरायचं आहे. त्याच्यानंतर भविष्य जे आहे फ्युचर विसरायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे आपल्याला प्रेझेंटमध्ये. प्रेझेंट म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये. सुषुम्ना नाडी ही जी आहे ती वर्तमान काळात आपल्याला जगायला शिकवते आणि आपल्या नाडी शुद्धीकरण करता येतं आपल्याला अनुलोम विलोम प्राणायामामुळे. त्याला अल्टरनेट नॉस्टल ब्रीदिंग असं म्हटलं आहे. अल्टरनेट नॉस्टल ब्रीदिंग. जेणेकरून आपल्या डावीतून आपण श्वास घेतो, उजवीतून श्वास सोडतो, उजवीतून श्वास घेतो, डावीतून श्वास सोडतो आणि त्याच्यामुळे आपलं शरीरातलं हार्मोनल बॅलन्स होतं. तर आपल्याला ही जी माहिती सांगितली ती कशी वाटली हे सांगा. चेहऱ्यावरती आपल्याला नेहमीच हे स्मित हास्य ठेवायचं आपल्याला आणि आपल्याला आवडलं असल्यास लाईक करा. आपल्याला त्याच्यामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि परत उद्या आपण भेटणार आहोत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आपला अगदी नमस्कार. आपण आपला अमूल्य
पुढे वेदिका. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. धन्यवाद.